बस. हॅलो हॅलो. या बसा जाऊ. हो हो गुरुजी बसा. बसा गुरुजी बसा. तुम्हाला यायला तसा उशीरच झाला नाही का? हो थोडा उशीर झाला. हल्ली काय मुंबईच्या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही, काही भरोसा नाही. कौशिकी ताई नाही आल्या? हा तिनं येऊन कसं चालेल. येते येते येते. तर एका कामासाठी बाहेर गेली आहे, तिकडून परस्पर येते म्हणाले. अच्छा. मला एक महत्वाचा फोन येतोय. नंतर नंतर बोल. बस बस. नाही असू दे ना. अहो बोलू दे त्यांना. नाही महत्वाचा कॉल असेल ना. केवढे व्याप आहेत त्यांच्या मागे. युवराज, ही माझी रूम आहे. तिथे जाऊन तू फोन रिसीव करू शकतोस. हो जावई बापू, तुम्ही निवांत बोला. मी चहा तिथेच पाठवते. हा चालेल ना? हो 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 हो. थँक्यू. नाही ठीक आहे. आणि मुळात माझ्या बहिणीवर हात उगारलायस हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी कुठल्याही थरांना जाऊ शकते. कीप दॅट इन माइंड. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस. सॉरी. एक मिनिट मॅडम. तुमचं तुमच्या घरच्यांवर प्रेम आहे, तुम्ही त्यांच्यासाठी स्टँड घेता, सगळं बरोबर आहे. पण हे सगळं करायच्या आधी त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का हे चेक करा तुम्हीच. स्वयं 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 स्वयं. चला जो सावकाश. त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का हे चेक करा. चला. बरं, हे आमचे गुरुजी. आमच्या घरातली सगळी महत्वाची कार्य हे ठरवतील तशीच होतात. हो नमस्कार. हो ना, ह्यांच्याशिवाय ना पान हलत नाही आमचं. लग्नाची तारीख काढली की तुम्ही तुमच्या तयारीला मोकळे, आणि म्हणूनच म्हणालो की लगोलग तारीख काढून घ्या. अगदी योग्य बोलताय बघा गुरुजी. नाही म्हणजे सगळ्या गोष्टी ठरल्या तर आता उगाच लांबवायचं कशाला ना. अरे नमस्कार. नमस्कार. पण तुम्ही असे अचानक कसे काय? हे काय बातच आलो. पण म्हणजे ठरल्याप्रमाणे जर यायला थोडासा उशीर झाला. सांगितलेल्या वेळेपेक्षा म्हणजे तुम्ही इथे येणार हे आधीच सगळ्यांना माहिती होतं का? हा हा, म्हणूनच तो साड्यांचा गोंधळ चालला होता का? म्हणजे अहो म्हणजे मालतीचं ठरतच नव्हतं कुठली साडी नेसायची. हीच जरा गडबड होती. आणि आई आता काय ना, नेशीच्या लग्नाची साखरपुड्याची तारीख काढायला आलेत गुरुजी. आता ते असताना बाकी सगळं कशाला बोलत बसायचं. हो ना. अगं काय एवढा पसारा काढला? साधा चहा ठेवायचाय तर. अगं चहाची पावडरच सापडत नाही, कुठे ठेवलीये काय माहित. सगळं तिच्याच हाती लागतं. तिच्या हाती लागत असेल, पण चांगलं स्थळ माझ्या निशीच्या हाताला लागलंय. हाती लागलंय का ओढून घेतलंय? हा तुमचा खोटेपणा कळायला त्या कौशिकीला फार वेळ लागणार नाही. आई तू जरा हळू बोल ना, बाहेर बसलेत ते. मी कशाला हळू बोलू? मी काय तुमच्यासारखा खोटेपणा केलेला नाहीये. घरातल्या मुलींना बाहेर पाठवून ना तुम्ही नीचपणा केलाय. हो वागलोय आम्ही तसं, कारण तारिणी माझी मुलगी नाहीये, निशी माझी मुलगी आहे. आणि तिच्या लग्न कार्यात मला तारिणीची लुडबुड नकोय. हो का? मग तारिणीसाठी आलेला नवरा कसा चोरलास आणि वर तोंड करून मला सांगतेस माझ्या मुलीचं शुभ कार्य आहे म्हणून? आई तारिणी एकटीच नाते का तुझी? बाकी पण नातीच आहेत ना.
त्यांचा विचार नको करायला, किती भेदभाव करशील? हे भेदभावाच्या गोष्टी तू न केलेल्याच बऱ्या. हा काय ग, तारिणी तुझी पण भाची आहे ना? कधी निशी नमासारखं तिला प्रेमाने जवळ घेतल्याचं आठवतंय का तुला? हा, कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. आणि एक लक्षात ठेवा, आतापर्यंत झालेल्या कौशिकी बरोबरच्या माझ्या भेटीत मला इतकं कळलंय की तिला खोटेपणा आवडत नाही. एक दिवस तुमचा खोटेपणा तिला नक्की कळणार, तेव्हा ती माझ्या तारिणीच्या बाजूनीच उभी राहणार. मग बघा, आई जगत तारिणी देवी आहे. तिच्या काठीला आवाज नाही, पण तिच्या दरबारात न्याय नक्की आहे, हे लक्षात ठेवा. ए मालती, त्यांचं नाही चालूच राहणार आहे. मी जरा बाहेर बघते. चाल लवकर जा. आई जगत तारिणी, काय लिहिलेस माझ्या पोरीच्या नशिबात? माझी तुझ्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. माझ्या तारिणीसाठी हिच्यापेक्षा सुद्धा चांगलं स्थळ नक्की आणशील, माहितीये मला.